जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं तत्त्वमस्यादि विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं। वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं, यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय। आज श्रावण पौर्णिमा शक 1948, संस्कृत दिवस म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो आणि त्यानिमित्ताने 25 ते 31 असे संस्कृत सप्ताह सगळीकडे साजरा होत आहे। त्या संस्कृतिकांची संस्कृत कशी सरला भाषा, मधुरा भाषा, सगळ्यात सोपी आणि मधुरा, कानाला ऐकायला खूप छान। जोपर्यंत ते आपल्याला समजत नाही तोपर्यंत त्याचं सौंदर्य आपल्याला समजत नाही। एकदा ती भाषा आपल्याला आली की मग त्याच्यामधला रस जो आहे तो आपल्याला सहजपणे तो आपल्याला आस्वाद घेता येतो त्याचा। तर अशा संस्कृत भाषेसाठी कालही एक कार्यक्रम छोटासा झाला होता संस्कृत दिनानिमित्त आमच्या संस्कृतच्या वर्गामध्ये। आजसुद्धा आपण त्या संस्कृतचा आपण उच्चार करून संस्कृत दिनाच्या निमित्ताने सगळ्यांना शुभकामना देऊया आणि आपल्या बोलायला सुरुवात करू। आज रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमेचा दिवस आहे। बलिराजाला स्वतः लक्ष्मीने जाऊन त्या ठिकाणी राखी बांधलेली आहे आणि काय मागितलं तर माझ्या नवऱ्याला तुमच्या बंधनातून मुक्त करा। तर स्वतः भगवंत त्या ठिकाणी द्वारपाल म्हणून गेलेले होते आणि त्या भगवंतांना त्याने मुक्त केलं आणि हे पहिलं रक्षाबंधन त्या काळामध्ये झालेलं आहे। आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे बोलूया। मुंडकोपनिषद जे आहे ते अंगिरस ऋषी आणि शौनक ऋषी यांच्यामधला संवाद आहे। शौनकांचे प्रश्न आणि अंगिरस ऋषी किंवा अंगिरा ऋषी हे त्याचे उत्तरं देतात। त्यामध्ये मुंडक जे आहेत ते 3 मुंडक आहेत आणि प्रत्येक मुंडकामध्ये 2 खंड आहे, म्हणजे 6 खंड आहेत। 6 खंडापैकी हा शेवटचा म्हणजे 6वा खंड जो आहे तृतीय मुंडकाचा खंड दुसरा, तो आपल्याला आज पाहायचा आहे, आज आणि उद्या कदाचित। कारण यामध्ये 11 श्लोक आहेत। 11 श्लोक असलेला हा भाग आहे। आता पण आपण पाहिलं की विशुद्ध अंतःकरण असलं तर त्याचं सामर्थ्य काय आहे ते आपण पाहिलं। विशुद्ध अंतःकरण म्हणजे की ज्याचं विशेषत्वाने शुद्ध झालेलं अंतःकरण आहे, ज्याला परब्रह्माच्या भेटीची तळमळ आहे, ज्याच्यामध्ये तीव्रता आहे, त्यासाठी म्हणून जो प्रश्न विचारला आणि त्याची उत्तर दिले, ती उत्तरं आपण पाहत आहोत। आता या द्वितीय खंडामध्ये आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगितली आहे की निष्काम भावाची प्रशंसा, म्हणजे भक्ती ही कशी पाहिजे, निष्काम पाहिजे आणि सकामाची निंदा, 2 गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत। त्या दृष्टीने हा दुसरा खंड म्हणजे तृतीय मुंडकामधला दुसरा खंड आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पण जनांचा लालची स्वभाव आरंभीत म्हणती देव, म्हणजे मला काहीतरी देव ऐसी वासना, असे समर्थ म्हणतात की मला काहीतरी देव शब्दाचा अर्थ कुछ ना कुछ मध्ये देव असा जो अर्थ आहे तो, कारण मला काहीतरी देव ऐसी वासना म्हणजे आधीच मला काहीतरी मिळावं ही वासना धरून
जो देवपूजेला लागतो, जो काहीतरी मागतो, जो काहीतरी याचना करतो, त्याच्याबद्दल इथे सांगितलं की सकाम भाव जो आहे त्याची निंदा या ठिकाणी केलेली आहे. आणि आता निष्काम, निष्काम म्हणजे मागण्यानं काही सांगण्यास आलो, आम्ही विठ्ठलाच्या भजनातून आलो, आम्हाला काही मागायचं नाही, आम्हाला तुझ्यापासून कोणतीही गोष्ट नको. कालच्या श्लोकामध्ये ह्याच गोष्टी होत्या की वाणी गुणानुकथने आणि कथा, भगवंताच्या कथा श्रवणो कथायाम वाणी गुणानुकथने. माझ्या वाणीने मी भगवंता तुझं गुणगान गात राहावं आणि माझ्या कारणे मी तुझ्या लीला बाललीला दशमस्कंदातल्या प्रामुख्याने याचं श्रवण करीत राहावं असं मागितलं. आणि या सगळ्या जगामध्ये सगळीकडे पाहत असताना माझं मन जे आहे ते तुझ्या चरणाशी लीन व्हावं, कारण तूच या ठिकाणी चराचरामध्ये नटलेलं आहेस, ही प्रचिती मला यावी आणि त्यामुळे तुझ्या चरणाचं अखंड चिंतन माझ्याकडून व्हावं. असं जे असेल म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारची प्राप्ती नाही, निष्काम बुद्धीने ही सगळी आराधना केलेली आहे. म्हणून निष्काम भावाची प्रशंसा आणि सकाम भक्तीची निंदा या ठिकाणी केलेली आहे. आता सकाम भक्तीबद्दल काही विषय सांगायची आवश्यकता नाही, आपली सगळ्यांची सकाम भक्तीच असते. फार फक्त संतांची जी भक्ती आहे ती मात्र निष्काम आहे. त्यामध्ये काय, भगवंताच्या भेटीसाठी परम व्याकुलता, नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितलेलं आहे, परम व्याकुलता. आणि स्वतःसाठी मात्र त्यामध्ये काहीही मागितले नाही. तसं न मागे तयाची रमा होय दासी, मला काहीच नको, मला काहीच मागायचं नाही. असं झाल्यावर जसं आपण जर तो विचार केला की हे जे लक्ष्मींनी भगवंताला वरलेलं आहे त्या ठिकाणी सगळे देवदेवता सगळेजण आहेत, राक्षससुद्धा आहे, सगळे आहेत, पण त्या सगळ्यांना इच्छा होती की आता हिने आपल्या गळ्यामध्ये माळ घालावी. पण प्रत्येकाच्या समोर थांबून ती पुढे निघून गेली आणि या भगवंताच्या, या भगवान कृष्णाच्या, या महाविष्णूच्या कडे मात्र पाहिल्यानंतर तिला वाटलं की अरे हा तर साधा आपल्याकडे पाहतसुद्धा नाही. म्हणजे तिच्याकडे जी आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून हजारो लाखो माणसाच्या मनामध्ये ती इच्छा असते, पण यांच्या ठिकाणी हा निरीच्छ आहे. निरीच्छ मानसी तरीही असावे आहे ना आपलं परम सद्गुरू, निविहित कर्म मी नित्य करावे. आणि असं नको चित्ती, असं नको चित्ती, हेच महत्त्वाचं आपल्यासाठी. म्हणजे कुठल्याही प्रकारची कामना न ठेवता भजन केलं तर ते भगवंताला प्रिय होणार आहे. आता या ठिकाणी पहिलाच मंत्र देतात, स वेदैतत् परम परमं ब्रह्म धाम यत्र विश्वं निहितं भाति शुभ्रम उपासते पुरुषं ते ह्यकामास ते शुक्रम एतद अतिवर्तन्ते धीराः. सहा म्हणजे तो पुरुष, कोणता पुरुष, जो निष्काम भाव ठेवून उपासना करतो तो. एतत् परम विशुद्धम, तो परम आणि विशुद्ध प्रकाशमान असा ब्रह्मधामाच्या म्हणजे त्या ब्रह्मपदाची सगळी माहिती ठेवतो आणि ते ब्रह्मपद काय आहे आणि ते आपल्याला कसं प्राप्त होईल याच्यासाठी तो सगळं ते प्रयत्न करतो. आणि वेद म्हणजे तो त्याला जाणतो. असा जो असेल त्याला विश्वम निहितम भाती, या विश्वामध्ये तोच भगवंत सगळीकडे आहे, तोच स्थित आहे याची त्याला जाणीव होती त्याच्या मनातल्या भावामुळे. भाव असता किंचित जीवन आपणही दुरावे. आपला भाव सकामाकडे थोडा जरी वळला तरी भगवंताची प्राप्ती आपल्याला नाही. म्हणून 100% निष्काम, 100% मला काही नको ही भावना मनामध्ये बाळगली पाहिजे. किंचित जरी थोडासा जरी त्यामध्ये स्वार्थ आला तरी भगवंत आपल्यापासून दूर जाणार आहे. आता निहितम म्हणजे त्यामध्ये स्थित असणाऱ्या. आणि मग म्हणतात ये ही अकामः, अशा प्रकारे जो अकाम आहे, निष्काम साधक आहे, तो पुरुषम उपासते. अशा पुरुष जो माझी उपासना करतो त्याला या ठिकाणी या मंत्रामध्ये धीरा हा शब्द वापरलेला. धीरा हा म्हणजे काय, शेवटचा ह्याच्यामध्ये ते शुक्रम एतन अतिवर्तन्ते धीराः. धीर कोणाला म्हणलं की जो बुद्धिमान आहे. आता आपल्या दृष्टीने आपण बुद्धिमान कोणाला म्हणतो, संसारातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्याला विचारलं की लगेच ताबडतोब उत्तर देतो, नाही तुम्ही असं करा म्हणजे तुम्हाला हे प्राप्त होईल असं जो सांगतो तो बुद्धिमान आहे असं पण म्हणतो आपण. पण इथे बुद्धिमान कोणाला म्हटलेलं आहे, बुद्धिमान जो फक्त जे माझ्या हिताचं आहे त्याकडे तो लक्ष देईल आणि अहिताचं जे असेल त्याच्याकडे तो दुर्लक्षच करतो.
या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ती संयमी. या निशाम सर्वभूतानां, सगळ्या भूतमातांच्या ठिकाणी जी रात्र आहे त्यामध्ये जो जागा असतो. याचा अर्थ आमचे अमळण्याचे सखाराम महाराज, आपल्या रामानंद महाराजांच्या पोथीमध्ये ज्यांचा उल्लेख आहे, सुरुवातीला 4-5व्या चॅप्टरमध्ये आहे, ते सखाराम महाराज जे आहेत ते या पद्धतीचे होते. या निशा सर्वभूतानां. त्यांचं चरित्र जे आहे, आमच्या रामानंद महाराजांचं जे लिहिलेलं पोथी आहे ती जरूर वाचावी. त्यामध्ये याचा अर्थ आपल्याला समजेल की ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याने भगवंताखेरीज दुसरा विचारच मनामध्ये ठेवू नये. पुरुषम उपासते, अशा प्रकारे जो पुरुष उपासना करतो, कोण? जो अकाम आहे, जो धीर आहे, बुद्धिमान आहे. शुक्रम एतत् अतिवर्तनते. शुक्रम याचा अर्थ रजोवीर्यात्मक हे सगळं शरीर जे निर्माण झालं ते एतत् अतिवर्तनते. अतिवर्तनते म्हणजे अतिक्रमण करता आहे, अतिक्रमण करतो. अतिक्रमण म्हणजे या सगळ्या मायेचं अतिक्रमण करून त्याच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताच्या तत्वापर्यंत तोच जाऊन पोहोचवू शकतो. म्हणून त्यासाठी आपल्या संतांचं सगळं उदाहरण आपण जर घेतलं की त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही, जे मागितलं ते इतरांसाठी. वर्यान एषते प्रश्न. हा श्रीमद भागवतामध्ये अगदी 3-4 श्लोकांमध्ये याचा उच्चार झालेला आहे. जो प्रश्न शौनकादी ऋषीने विचारला त्याबद्दल श्रुतेजी म्हणतात. जो प्रश्न परीक्षित राजाने विचारला त्याबद्दल आमचे शुकदेव म्हणतात. वर्यान एषते प्रश्न. तुम्ही जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा उत्तर किंवा त्याचा मागचा उद्देश जो आहे तो स्वतःच्या उन्नतीचा नसून त्या प्रश्नाच्या निमित्ताने ह्या सगळ्या जगाचं कल्याण व्हावं असा तुमचा जो उद्देश आहे तोच उद्देश आणि त्याच बुद्धीला धीर आहा असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता सकाम पुरुषाची निंदा ही कशी, आता ते समजून सांगतात आपल्याला. सकाम पुरुषाची निंदा. कामान यः कामयते मन्यमानः स कामभिर्जायते तत्र तत्र. पर्याप्त कामस्य कृतात्म मनस्वी हैव सर्वे प्रविलीयन्ते कामाः. कामान यः कामयते मन्यमानः. कामान म्हणजे ज्याचं लक्ष भोगांवर आहे. आता भोग म्हणजे उपभोग घेण्यासाठी मला हे पाहिजे, चांगलं कोल्ड्रिंक उन्हाळ्यामध्ये मिळालं खूप आनंद, ते मला मिळालं पाहिजे. कोणीतरी आणून दिलं की मला खूप आनंद होतो आणि आता ते नसेल तेव्हा माझी तळमळ सुरू होते, ते मला कसं प्राप्त होईल. असं जे अनित्य आहे त्याच्यासाठी जे माझ्या मनामध्ये ओढ आणि तळमळ असेल तर ती नित्याच्या प्राप्तीकडे ती मला नेणार नाही. त्यामुळे मी कितीही चांगल्या प्रकारे बोलत असेल, माझं आचरण कितीही शुद्ध असेल तरी मनामध्ये भाव जो आहे तो मात्र माझा स्थायी भाव नाही, तो अस्थायीच आहे. कारण तो बदलत राहतो. हिवाळ्यामध्ये कोल्ड्रिंक काढून दिलं तर तेवढा आनंद होत नाही जेवढा उन्हाळ्यामध्ये होतो. याचा अर्थ त्यामधला आनंद जो आहे तो ऋतूवर अवलंबून आहे, तो माझ्यावर किंवा त्या गोष्टीवर नाही, तो ऋतूवर अवलंबून. आणि ऋतू सारखे बदलत जातात आणि मग जे जे बदलत जातात त्यामधनं जर मला जे सुख मिळत असेल तर ते सुख शाश्वत सुख नाही. कामान यः कामयते मन्यमानः. आता मन्यमानः म्हणजे त्या भोगांसाठी जो आदराने प्रत्येक गोष्टीकडे पाहतो. कसा, रस्त्याने जाताना तुम्ही खिशामध्ये काहीतरी चिल्लर आहे, चिल्लरचा आवाज झाल्याबरोबर जे बाजूला बसलेले, जे मंदिराच्या बाजूला असणारे जे भिकारी आहेत त्यांना तो आवाज लगेच ऐकू येतो. आवाज ऐकू आल्याबद्दल आणि कदाचित चुकून आपण त्या ठिकाणी थोडंसं रेंगाळलं चालताना तर त्यांची आशा निर्माण होते त्यांना की आता हा आपल्याला काहीतरी देईल. आता त्या आशेमुळे आशाळभूत होऊन तो आपल्याकडे पाहत असतो. आता आपण आपल्या कर्मामध्ये किंवा आपल्यामध्येच आपल्या स्वार्थामध्ये इतके गुरफटलेलं असतो की त्याच्या दीनमुखाकडे आपलं लक्ष पण नसतं. आता असं करत असताना त्याचा थोडा अवमान आपल्याकडून होतो, ही सुद्धा आपल्याला समजत नाही. काय जे द्यायचं असेल ते 10 ने 5 रुपये जे काय आपल्या हातामध्ये येतील ते आपण एकदा दिल्यानंतर त्याच्या ठिकाणी जो काय म्हणतो त्याला आनंद त्याचा आपल्याला पाहायला मिळतो, तो आनंद खरं म्हणजे परमात्म्याच्या प्राप्तीचा आहे. परमात्मा माझ्या या देण्यामुळे आज संतुष्ट होत आहे असा भाव आपल्यामध्ये आला की दान हस्तौच दानम, हाताने दान केलं ते दान भगवंतापर्यंत पोचणार आहे. पण ते दानसुद्धा कसं पाहिजे की जसं दिवाळीमध्ये काय म्हणतात त्याला, सरकारी नोकरीमध्ये काय बोनस, कामगारांसाठी बोनस एखाद्या कारखान्यामध्ये,
आता हा जो बोनस असतो ते काही दान नाही, त्या लोकांनी चांगलं काम करावं, अजून प्रॉफिट मिळावा यासाठी दिलेली ती काहीतरी लाच आहे असं समजा. ते दान नाही. आणि दान कशाचं, की जिथे मला कुठलीही प्राप्ती नाही तरी मी ते करत असतो, त्याला दान असं म्हणतात. जसं रक्तदान आहे. रक्तदान केल्यानंतर त्या दानामुळे, माझ्या त्या रक्त दिल्यामुळे कोणाची तब्येत चांगली झाली आणि किती जणांचा त्याचा फायदा झाला हा तो रक्तदाता कधीही विचारत नाही, पण एक पुण्यकर्म म्हणून त्या गोष्टीकडे पाहतो आणि ते कर्म करत जातो. म्हणजे असं जे कर्म करतात की ज्याच्या परिणामाचा ज्याचा विचार न करता ते पुण्यकर्म आहे एवढा एकच भाव मनात ठेवून ते जे कर्म करतात, त्या कर्मामुळे त्याच्या ठिकाणी त्याचा भाव शुद्ध होत जातो, त्याचं अंतःकरण शुद्ध होत जातं. आणि म्हणून या ठिकाणी म्हणलं कामान या काम येते मन्यमानः. काम येते म्हणजे कामना करता करता तो कसा असतो, स कामभीर जायते यत्र तत्र. त्या कामनेच्या प्राप्तीसाठी, पूर्तीसाठी तो जगामध्ये सगळीकडे भरकटत असतो, हिंडत असतो, पण त्याची काही तृप्ती होत नाही. तृप्ती कशी होईल ती? अग्नीमध्ये जेवढं आपण इंधन टाकू, जेवढं आपण समिधा टाकू तेवढे त्या सगळ्या जळून जाणार आहे. जेवढं टाकू तेवढं ते अजून तो अग्नी आपल्याकडून मागत आहे, तो काही शांत होणार नाही. आता या ठिकाणी त्याला जर शांत करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ते सगळं आचरण अशा प्रकारचे असावं की जसं आपण म्हणतो की अग्नी प्रज्वलित करायचं आहे, मग कुठून तरी अग्नी आणा. आता अग्नी कोणाकडून आणला तर तो मग शुद्ध आहे की नाही वगैरे या चौकशा करायची गरज नाही, कारण अग्नी हा केव्हाही शुद्धच असतो. अंतजाकरता जरी अग्नी असेल तरी तो शुद्ध आहे. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये लिहिलेलं आहे, अनेक संतांच्या चरित्रामध्ये या सगळ्या गोष्टी लिहिल्या. आणि सकामभीर जायते यत्र तत्र तत्र. आता पर्याप्त कामस्य, पर्याप्त कामस्य याचा अर्थ की जो भक्त पूर्ण काम झालेला आहे. पूर्ण काम म्हणजे आता त्याच्यामध्ये मनामध्ये कुठलीही इच्छा नाही असा जो आहे, की ज्याची इच्छा आता तृप्त झालेली आहे, ज्याला आता बाहेरून काही मिळवायचं नाही, जो स्वतःच्या आनंदामध्ये मग्न आहे, त्याला बाहेरून काहीतरी प्राप्ती झाली तर मला आनंद होईल आणि नाही झालं तर मला दुःख होईल, या सगळ्या भावनांचा तो पलीकडे गेलेला आहे, असा जो आहे त्याला पर्याप्त कामस्य. आणि कृतात्मनः असं ज्याच्या भावना असतील तो कृतात्मनः म्हणजे त्याचं अंतःकरण विशुद्ध झालेलं आहे, असा जो पुरुष आहे. सर्वे कामाः इह एव प्रविलीयन्ते. आता असा जो असेल त्याच्यासाठी त्याच्या सगळ्या कामना या प्रविलीयन्ते त्या भगवंतामध्ये विलीन होतात. म्हणजे त्याच्या कामना इच्छा या हळूहळू त्या निघून जातात, पुन्हा त्याच्यामध्ये कामनाच येणार नाही. मला काहीतरी मिळावं अशी इच्छा त्याला म्हणायचं आप्त काम. म्हणून भगवंताचे भक्त किंवा भगवंत स्वतः हे आप्त काम आहेत, पूर्ण पुरुष आहेत. पूर्ण पुरुष म्हणजे जो अपूर्ण आहे त्याला अजून काहीतरी पाहिजे असतं, पूर्ण झाल्यानंतर मग त्याला कुठल्याही गोष्टीची, बाहेरच्या गोष्टीची आवश्यकता नाही. तसं या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही आता म्हणतात ते सगळ्या भोगांपासून तो दूर आहे, भोगाची इच्छासुद्धा त्याच्या मनामध्ये नाही. मग ते मागण्याची इच्छा होती, ती मागण्याची इच्छा माझी जावी असं भगवंताजवळ आपण मागायला पाहिजे. प्रल्हादाच्या वेळेच्या प्रल्हादाने सगळी तपश्चर्या केली, सगळं केलं आणि प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं. आता दक्षिण एवढा सगळ्याचं सगळं देणारा जो आपल्यासमोर असेल तेव्हासुद्धा मी नुसतं फुटाणे वाटाणे मागत बसलो त्याच्याकडे, तर काय उपयोग. हिंग मिऱ्याचं दुकान घातलं आपले महाराज नेहमी सांगतात. पण तेच लोक मागतात, पण जे चांगल्या गोष्टी आहेत त्याची मागणी लोक करत नाही. आता हे कशामुळे? कारण आपल्याला चांगल्या गोष्टीची सवयच नाही. शुद्ध आपण म्हणतो शुद्ध शाकाहारी म्हणजे काय, अशुद्ध मांसाहारी असा दुसरा शब्द तयार झाला त्याच्यापासून. शुद्ध शाकाहारी, शुद्ध म्हणजे ज्या ठिकाणी ज्याची निर्मिती शुद्धतेने होते, जे पवित्र ज्या ठिकाणी पाहिलं जातं ते शुद्ध आहे. आणि असं जे शुद्ध आहे मग शुद्ध भाव, शुद्ध मन, शुद्ध अंतःकरण ते जितकं शुद्ध असेल तितकं त्यामध्ये भगवंताचं प्रगटीकरण हे सहजपणे होणार आहे. आता पुढचा मंत्र जो आहे तो सुद्धा छान आणि महत्त्वाचा आहे आपल्यासाठी, की 2 मंत्र आता काय म्हणतात की भक्तांचं वर्णन करतात ते. नायमात्मा प्रवचनेन लभ्यो न मेधया न बहुता श्रुतेन ये मै वैश वृणते तेन लभ्य
तस्य ईश आत्मा विवृणुते तनुम स्वाम. तिसरा मंत्र आहे हा. अयम म्हणजे हा आत्मा म्हणजे परब्रह्म परमात्मा जो आहे त्याच्या प्राप्ती सगळी सगळी धडपड आहे, त्याची प्राप्ती व्हावी. आता ही जी धडपड आहे, आता जसं आपण गेलो, खूप मोठा 1000 माणसाचा सगळं संग्रह आहे, त्याच्यामध्ये आपण गेलो, मुख्यमंत्र्याचं आगमन होत आहे. आता मुख्यमंत्र्यांची माझी केव्हा तरी भेट झाली होती. आता मुख्यमंत्री म्हणल्यावर रोज त्यांचे 10 फोटो पाहिल्यामुळे त्यांनाच आपण किती गर्दीमध्ये आपण ओळखतो. आता प्रश्न असा आहे, ते आपल्याला ओळखतात की नाही? मी रोज नाम घेतो, मी भगवंताचं नाम घेतो आणि भगवंत समोर असताना त्यांनी आपल्याला ओळखलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता तो आपल्याला केव्हा ओळखेल की अरे हा आपल्या ओळखीचा आहे, की हा आपलं नाम अखंडपणे घेत आहे. जसं घरामध्ये एखादं कुत्रं असतं, मालक आहे, कुत्रं आहे आणि त्याच्या घराचा गेटला जरी आपण हात लावला तरी ते कुत्रं आपल्या अंगावर भुंकतं. ती कुत्रं म्हणजे त्या भगवंताची माया आहे. आता ते जेव्हा भुंकायला सुरुवात करतं तेव्हा घरातला जो मालक आहे त्याला लक्षात येतं अरे कोणीतरी आले. आता तो घरातनंच पाहतो का अरे हा आपल्या ओळखीचे आहेत, असं म्हटलं अरे या या असं एवढं जरी म्हटलं त्यांनी तरी त्या कुत्र्याला समजतं की हा जो येणार आहे तो आपल्या मालकाशी जवळचा आहे, त्यामुळे आता आपण भुंकू नये. म्हणून ते माया जे आहे तो तिला तो आवर घालतो. म्हणून जे भगवंताचे भक्त आहेत, जे संत आहेत, त्यांच्या ठिकाणी त्यांच्या भोवतीसुद्धा माया असते, आपल्या भोवतीसुद्धा माया असते, पण ती माया त्यांना बांधू शकत नाही आणि ही माया आपल्याला बद्ध करून सोडते. असा तीच माया जी दुसऱ्याला विमुक्त करते आणि दुसऱ्याला बंधनात अडकवते. म्हणजे माया तीच आहे, तीच भगवंताची आहे. अर्धांगिनी मम माया दुरत्या, मम माया दुरत्या म्हणजे माझी माया कोणासाठी दुरत्य आहे? तरुण जाण्यासाठी, कोणासाठी चांगली आहे आणि जो कोणी तरुण जाऊ शकत नाही त्याच्यासाठी काय आहे, ही सगळी परिस्थिती आपल्याला सांगितलेली आहे. नायमात्मा प्रवचने लभ्यो. आता हे परब्रह्मतत्व आहे, त्याला त्याच्या प्राप्तीसाठी मी कसा प्रयत्न केला पाहिजे? न प्रवचने न. प्रवचन म्हणजे वचन आणि प्रवचन म्हणजे एक वचन गीतेमधलं भगवंताचं आहे, श्री भगवान वाच. आता ते प्रवचन वचन जे आहे ते मी आता पुन्हा माझ्या शब्दाने ते व्यक्त करत आहे. मग असं शब्दाने व्यक्त केलेलं भगवंताचे शब्द जेव्हा प्रवचनकार कीर्तनकार पुन्हा ते आपल्याला सांगतात आणि मग ते ऐकताना असं वाटतं की अरे वा किती छान, खूप छान सांगितलं यांनी. अगदी मग शेवटी ते आमचे काय पाराशर महाराज जे ते सांगतात, माझं चांगलं 7 दिवस प्रवचन झालं, भागवत सप्ताह झाला, सगळं झालं. त्यामध्ये एक भक्त आले, माझ्या पाया पडले, आपने भगवद्गीता बहुत अच्छी पढाई, भागवद्गीता. आता 7 दिवस ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये हाच प्रश्न आला, आपने जो भागवद्गीता का ज्ञान दिया वो बहुत बहुमूल्य है. आता भागवत आणि गीता म्हणजे 7 दिवस ऐकल्यानंतर भागवत वेगळा ग्रंथ आहे आणि गीता वेगळा ग्रंथ आहे हे पण त्याला समजलं नाही. तो श्रोता नव्हे पाषाण, तो श्रोता नाही, तो पाषाणच आहे. तो म्हणजे दिसतो तो आपल्यासमोर, पण त्याचं लक्ष कुठल्याच गोष्टीकडे नाही, त्याच्यावर कधीही कुठल्याही गोष्टीचा परिणाम होणार नाही. मग आता इतकं चांगलं प्रवचन जरी झालं तरी त्या प्रवचनकाराला त्या भगवंताची प्राप्ती होते का, हा पहिला प्रश्न. आता जर त्याला प्राप्ती झाली असेल तर तो निष्काम बुद्धीने हे कर्म करणार आहे. आपल्या सुनील दादाचं उदाहरण लक्षात घ्या, कधीही त्यांनी कुठल्याही ठिकाणी मानधन असं ठरवलेलं नाही. आणि दुसरं उदाहरण माझ्या लक्षात आहे की ज्यांचं मानधन 50,000 रुपये ठरलं होतं, पण वेळेवर त्यांना 40,000 रुपये दिले रात्री. आता मला 10,000 कमी दिले म्हणून ते रात्रभर भांडत बसले. असं सकाळी मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं, मंदिरात गेल्यानंतर मला सांगण्यात आलं. आता हे जे आहे हा व्यवहार आहे, हे बार्टर सिस्टीम आहे. 10 किलो गहू घ्या आणि मला गव्हाची गरज नाही, मला तांदूळ पाहिजे म्हणून तुम्ही त्याच्या बदल्यात मला तांदूळ द्या. म्हणजे एक दिलं आणि मग दुसरं मिळालं, हा सगळा व्यवहार झाला. अशा व्यवहाराने जो कर्म करतो ते कर्म सकामच आहे. ते कर्म आपल्याला गोत्यामध्ये आणणार आहे. ते आपलं कर्म जे आहे ते सत्कर्म नाही, ते आपल्याला पापाकडे नेणार आहे. मग मी कितीही चांगल्या प्रकारे प्रवचन केलं तरीही नायमात्मा प्रवचने लभ्य हो. काय सांगण्यासारख्या खूप गोष्टी असतात. काही तरुण मंडळी एका महाराजांच्याकडे गेले, काका आम्ही त्यांच्याकडे चाललो, त्यांना आपल्याकडे आषाढी एकादशीला बोलवायचं आहे प्रवचनात.
म्हटलं नका जाऊ बा, त्यांच्याबद्दल मला माहिती आहे, तुम्ही जाऊ नका. आता हे जेव्हा तिथे गेले तेव्हा ते आपल्या झोपाळ्यावर बसलेले होते आणि कदाचित दारू पिऊन होते. त्यांच्या बोलण्यावरून, त्यांच्या हावभावावरून लक्षात येत होतं. आणि मग त्यांना ते लक्षात आल्यावर मग त्याने आपलं कसं काय नुसतं नमस्कार केला वगैरे निघून आले. काय कशासाठी गेले हे काही सांगितलं नाही, कारण त्यांना ती प्रचिती आली की अरे हा अयोग्य माणूस आहे आपल्या मंदिरामध्ये बोलवण्यासाठी. म्हणजे केव्हाही आपण एक गोष्ट दाखवतो आणि दुसरी गोष्ट लपवून ठेवतो. जे लपवून ठेवतो त्याचं कारण असं की आपल्याला जास्त प्राप्ती व्हावी, आणि जे दाखवतो याचा अर्थ असा की भोळ्या भाविकांना लुबाडण्यासाठी. त्याला आपण काय म्हणतो, दंभ आहे. आपल्या पोथीमध्येच येतं हे सगळं, की असा दंभ ज्यांच्या ठिकाणी आहे तो कितीही भक्तीचं सोंग वरवरचं घेत असला तरी त्यांचं अंतःकरण शुद्ध नाही. मग त्याला भगवंताची प्राप्ती होणार नाही. नायमात्मा प्रवचने लभ्य. कितीही प्रवचनं केले तरी त्याला भगवंताची प्राप्ती नाही. आता ज्यांना भगवंताची प्राप्ती नाही त्याच्याकडून आपण ऐकत बसलो तर आपल्याला आपण सुद्धा भरकट नाही. आंधळ्या माणसाच्या बरोबर आपण चालत गेलो आणि मी सुद्धा आंधळा आहे, तो सुद्धा आंधळा आहे, तर आपण दोघे इष्ट ठिकाणी जाऊन पोहोचू शकणार नाही. आता हा जो मंत्र आहे, हा मंत्र जवळपास मुंडकोपनिषदामध्ये आणि कठोपनिषदामध्ये दोन्हीकडे हाच मंत्र आहे. न मेधया. आता मेधा म्हणजे काय, बुद्धी. पण प्रगल्भ बुद्धी अशी तिला मेधा म्हणतो. प्रगल्भ म्हणजे थोडीशी चांगल्या वरच्या स्तराची. बुद्धी म्हणजे साधी बुद्धी. म्हणजे साधं काय तुला समजत नाही का, मग त्याला समजलं की अरे वा चांगला बुद्धिमान आहे. आताच आपण पाहिलं बुद्धिमानचा अर्थ काय आहे. धीरा हा म्हणजे बुद्धिमान. जो परमेश्वराचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी अनुभवू शकतो तो धीर आहे, तो बुद्धिमान आहे. आता ज्याला परमेश्वराचं अस्तित्व जाणवतं तो कुठल्याही प्रकारची चूक स्वतःकडून करणार नाही. मग ते सकाम तर तो करणारच नाही. आता इथे म्हणतात न मेधया, म्हणजे अशी प्रगल्भ अशी बुद्धी आहे त्यालासुद्धा तो भगवंत प्राप्त होणार नाही. मग पुढे म्हणतात न बहुना श्रुतेन. आता ज्याने पुष्कळ श्रवण केलं, आता हो काकू म्हणते तुम्ही आतापर्यंत 4 वर्ष तुम्ही जे जे बोलता ते सगळं मी बसल्या बसल्या श्रवण केलं. आता न बहुता श्रुतेन, बहुना श्रुतेन म्हणजे नुसतं ऐकून सुद्धा त्या भगवंताचा साक्षात्कार होईल किंवा नाही हे सांगता येत नाही. कारण तेवढा तो काळ चांगला जातो, पण स्थळ त्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना तुझवेन रामा मदकंठवेन. निरूपणे हे स्वद्वृत्ती होते. सगळ्या कार्यक्रमामध्ये, सगळ्या प्रवचनामध्ये, सगळ्या भागवत सप्ताहामध्ये, मोठमोठ्या आयोजनामध्ये हजारो लाखो लोक सगळीकडे असतात. आणि पण ते तिथे असतात त्याचं कारण वेगळंच असतं. त्यांना बळजबरीने बोलावलेलं असतं किंवा त्यांच्याकडून पैसे घेऊन हे आयोजन झालेलं असतं. आणि म्हणून त्यांना वाटतं की यांना खुश करण्यासाठी आपण जरा 1 दिवस तरी जावं. मग ते 1 दिवस जातात. मग असे जे जातात त्यांना या ठिकाणचा कुठलाही लाभ होता नाही. आम्ही तर खूप भागवत सप्ताह ऐकले, पण शेवटी भागवत गीता असं ज्यांना समजतं त्यांना काहीच समजलेलं नाही. न बहुता श्रुतेन ये मे वैश्य वृणते तेन लभ्य. आता हा भगवंत कोणाला प्राप्त होतो त्याचा विचार केला. वृणते म्हणजे जो त्याचा स्वीकार करतो. म्हणजे आता मी भगवंताची आराधना करतो, पण भगवंताने सुद्धा मला आपलंसं म्हणलं पाहिजे, हे या ठिकाणचे महत्त्व आहे. ये मे वैश्य वृणते तेन लभ्य, की ज्याचे मन त्या गोष्टीसाठी पात्र झालेलं आहे, जो पूर्णपणे भगवंताला समर्पित आहे, हा माझ्या अगदी जवळचा आहे असं जेव्हा त्याला वाटेल भगवंताला, तेव्हाच तो तुम्हाला मदत करणार आहे. गीतेमध्ये किंवा आपल्या भागवतामध्ये अनेक ग्रंथामध्ये भगवंत जे आहे आपल्या भक्ताची परीक्षा घेतात. बोंदेलकर महाराजांचं वाक्य आहे छानपैकी. माझं ते देवघरामध्ये रोज एक वाक्य ते रोज तारखेनुसार ते बदलत राहतं. त्यामध्ये ते म्हणतात की भगवंत आपल्या भक्ताला जरुरीपुरता पैसा देतो. आता तो कशासाठी पैसा देतो भगवंत, की तो सन्मार्गाने राहावा, मुलाबाळांचा सांभाळ त्यांनी करावा, सन्मार्गाने राहून मुलाबाळांचा सांभाळ करून आपलं जीवन किंवा प्रपंच तो यशस्वी करावा. इथपर्यंत छान. आता त्या वाक्यात पुढे असं म्हटलं की जेव्हा भगवंत आपल्याला जास्त पैसे देतो तेव्हा भगवंताचा असा अर्थ असतो, त्याचा उद्देश असा असतो की याला आता जेव्हा जास्त संपत्ती मिळेल तेव्हा हा पुन्हा आपली आराधना करेल की नाही. म्हणजे
लक्ष्मीचा भरोसा धरी तो एक मूर्ख. म्हणजे लक्ष्मीचा भरोसा, लक्ष्मीच्या भरोशावर राहिलं तर ही लक्ष्मी आज आहे आणि उद्या नाही, केव्हाही जाईल. पण त्या लक्ष्मीचं काय ती छान ओवी आहे पहा, अंतरी वसता नारायण लक्ष्मीचं काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपण बळकट धरावा. ती लक्ष्मी ज्याची आहे, ती लक्ष्मी 24 तास ज्याची सेवा करते, त्या भगवंताला आपण आपलंसं केलं की त्याबरोबर ती लक्ष्मी आपण होऊन आपल्याकडे येणार आहे. तर अशा भगवंताची आराधना आपण केली, वृणते म्हणजे स्वीकार केला, तर मग तो भगवंत आपल्या ठिकाणी प्रगट होतो. स्वाम तनुम म्हणजे यथार्थ रूपाने स्वतःच्या शरीराने तो आपल्यासमोर प्रगट होतो. म्हणजे त्याचं अस्तित्व आपल्याला आपल्या या सगळ्या काय कर्माने आपल्यासमोर ते प्राप्त होतं. आता असं उदाहरण काय आहे याचासुद्धा आपल्याला थोडासा विचार करायचा. आत्ताचं जसं आम्ही मेमध्ये म्हणजे अधिक महिन्यामध्ये गुजरातमध्ये गेलो, द्वारका, सोमनाथ, पोरबंदर, त्यानंतर काय भालका तीर्थ, वल्लभभाई पटेलांचं स्मारक, वासुदेवानंद सरस्वतींची समाधी, असं सगळ्याचं दर्शन घेतलं. त्यामध्ये द्वारका ते पोरबंदर हे जे अंतर आहे जवळपास 100 किलोमीटरचं अंतर आहे. आता पोरबंदर हे कशामुळे फेमस आहे आपण पाहिलं तर महात्मा गांधीचं जन्मस्थळ पहिली गोष्ट म्हणजे, आणि दुसरीकडे पाहिलं तर सुदामाचं गाव आहे ते पोरबंदर, सुदामाची नगरी आहे. आता हे सुदामा जे आहेत, या सुदामाला भगवंताची प्राप्ती झाली. आता खरं म्हणजे दोघंही एकाच ठिकाणी शिकलेले होते. तेव्हा मला भगवंताची प्राप्ती झाली असा आनंद सुदाम्यात नव्हता. आपण जर सगळं वाचलं तर लक्षात येईल आपल्याला. त्यामध्ये जसं सुदामाच्याबद्दल सांगतात की सुदामा एक कुचैल ब्राह्मण असं त्यांचा शब्द आहे, आणि त्याची पत्नी ही सुशीला. आता सुदामा आणि राधा हे जे दोन नावं आहेत श्रीमद भागवतामध्ये कुठेही नाही, पण त्यांचं वर्णन सगळीकडे आहे. यदृच्छयोपपन्नेन वर्तमानो गृहाश्रमी तस्य भार्या कुचैलस्य क्षुत्क्षामा च तथा विधी. आता सुदामा कसा होता, खरं म्हणजे तो ब्रह्मज्ञानी होता, चांगला ब्राह्मण होता, विषयापासून विरक्त होता, शांतचित्त होता आणि जितेंद्रिय होता. म्हणजे आता आपण जेवढं ऐकलं ते सगळे गुण त्यांच्याजवळ होते. आता त्यांच्या प्रारब्धामध्ये धनधान्य कमी होतं, प्रारब्धानुसार जे काही मिळालं त्यामध्ये सुदामा संतुष्ट होता. हे त्या सुदामाच्या कथेचं मूळ मर्म आहे. हा सुदामाची गरिबी त्यामध्ये जास्त दाखवली नाही, पण गरीब असली तरी मनाची शांतता किती श्रेष्ठ असते ही सांगणारी ही सुदामाची कथा आहे. आता त्याची पत्नीसुद्धा तशीच त्या ठिकाणी, सुशीलाच नाव आहे तिचं, आणि ती पत्नी त्या ठिकाणी आहे. आता फक्त भगवंताची भेट ज्या उज्जैन अवंतिकापुरी उज्जैनमध्ये या दोघांचं शिक्षण झालं, तिथे त्या शिक्षणानंतर या दोघांची भेट नाही. आता राहतात कुठे 100 किलोमीटरचं अंतर आहे. आता तो राजा झाला हे इतरांकडून यांना समजलं, किंवा भगवंताने योजना केली की एक साधू पुरुष त्या सुशीला किंवा सुदामाच्या घरी पाठवले, आणि त्यांनी तिचं वर्णन केलं की अरे आपला भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आहे, ते आता मथुरा सोडून आता द्वारकेमध्ये आले, द्वारकाधीश झालेले आहे, त्याची एवढी मोठी संपत्ती, एवढा मोठा राजा आहे, आणि ते खरं म्हणजे सुदाम्याचे लहानपणचे मित्र आहेत. आता बाहेरच्या एखाद्या जोगी माणसाने येऊन यांच्या घरी हे सांगण्याची काय आवश्यकता आहे की सुदामेने आपल्याला भेटायला यावं, यासाठी हे सगळे भगवंताने केलेली लीला आहे. आता मी माझ्या संसारात सुखी आहे या दृढ विश्वासाने जो संसारातले प्रत्येक दुःख झेलत होता, ते दुःखसुद्धा त्याला सुखासारखं वाटत होतं असा सुदामा. पण त्यांच्या पत्नीला गरिबी पाहून तिला वाटत होतं की यांनी तिकडे जावं, त्यांची भेट व्हावी. असं जेव्हा ती आग्रह करते तेव्हा यांनी हाच विचार केला की त्या भगवंताची माझी भेट व्हावी असं जर कृष्णाच्या मनामध्ये असेल तर मी जायला काय हरकत आहे. म्हणजे भगवंताच्या प्राप्तीसाठी काय ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टीवर थोडासा विश्वास ठेवला पाहिजे, पण आपण आपल्या ध्येयाकडे मात्र नेहमी लक्ष दिलंच पाहिजे. आणि ध्येय काय आहे, त्या परमात्म्याची प्राप्ती. मग असं जो आहे ते सुदाम्याचं आख्यान जे आहे ते या ठिकाणी लक्षात येतं आपल्याला. आणि तसेव आत्मा विवृणुते तनुम स्वाम, म्हणजे त्या ठिकाणी भगवंताचं अस्तित्व त्या सुदाम्याच्या अंतरंगामध्ये नेहमीच होतं.
जसं पांडवांच्या मनामध्ये भगवंताबद्दलचं प्रेम होतं, नेहमीसाठी होतं, आणि दुर्योधन मात्र लौकिक दृष्टीने त्यांचे ईर्ष्या, त्यांच्याबद्दलचा द्वेष मनामध्ये ठेवून सगळं वागत होता. आता जो द्वेषबुद्धीने वागतो त्यासाठी भगवंत सहाय्य करणार नाही, पण जे सर्वस्व अर्पण करतात त्यांच्यासाठी भगवंत सगळं आपलं आहे नाही ते सगळं. अहम भक्त पराधीनो, मी स्वतंत्र नाही, भक्ताच्या अधीन मी आहे, असं भगवान सांगतात. म्हणजे भगवान कसे आहेत, ते साधनेने सिद्ध होत नाही, पण भगवंत त्यांच्या कृपेने सिद्ध होतात. कृपा साध्य असे भगवंत आहेत, की त्यांची कृपा सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही 94% मार्क मिळवला, पण 100% मार्क मिळवण्यासाठी 5% जे आहे ते भगवंताने आपल्याजवळ ठेवलेले आहे, आणि ते कृपा हस्त ज्याला प्राप्त होईल त्याला त्या भगवंताचं दर्शन होणार आहे. नाही तर सापशिडीच्या खेळामध्ये 88, 89, 90 काय 99 पर 98पर्यंत जाईल माणूस, पण 98पासून एकदम 2च पडतील याचा भरोसा नाही. ज्याच्यावर भगवंताची कृपा आहे तोच फक्त या ठिकाणाहून मुक्त होतो, आणि नाहीतर सगळे पुन्हा 99वर जातात, आणि 99वर गेल्यानंतर पुन्हा खाली 7, 8, 9वर येतात, आणि पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकून पुन्हा त्या शिडीवरून चढायचा प्रयत्न करतात. आणि शिडी सुरुवात होती तिथपर्यंत गेलं की खूप आनंद होतो, शिडी चढून पण जातो, पण त्या आनंदाने याचं सगळं जे काय मानसिक संतुलन असतं तो खरं म्हणजे खूप आनंदात असतो. पण लगेच दुसऱ्या वेळेस लगेच त्याला पुन्हा ते असं पडतं की पुन्हा त्या सापाच्या मुखातून तो खाली येतो. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तो नेहमी अडकलेला असतो. पण ज्याला भगवंताची कृपा होते तो मात्र यापासून दूर होतो, मुक्त होतो. आता पुढचा श्लोक सांगतात, नायमात्मा बलहीनेन लभ्य. बलहीन म्हणजे बलहीन मनुष्याद्वारे तो प्राप्त होत नाही असं पण म्हणू. आणि प्रमादात म्हणजे प्रमादाने सुद्धा नाही. अलिंगात म्हणजे ज्याच्या ठिकाणी लक्षणं नाही. जो तप करतो पण तपाने येणारी लक्षणं ज्याच्यामध्ये दिसत नाही त्याने सुद्धा तो प्राप्त होत नाही. पण जो बुद्धिमान साधक आहे, अनेक उपाय ज्याने केलेले आहेत, यतते म्हणजे जो प्रयत्न करतो, एतर उपाय यतते यस्तु विद्वान तस्यैष आत्मा विशते ब्रह्मधामः. असा जो असेल त्याच्यासाठी मात्र तो ब्रह्मधामापर्यंत विशते म्हणजे त्यामध्ये प्रवेश करतो, म्हणजे त्याला ब्रह्मधामाची प्राप्ती होते. कोणाला? जो कुठल्याही प्रकारचा प्रमाद म्हणजे माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घेतो, आणि त्याला ते प्राप्त होतं. मग आता ते होण्यासाठी काय सांगितलं? आमचे नारद भक्ती सूत्रामध्ये सांगतात, तद्विस्मरणे परमव्याकुळता. परमव्याकुळता परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रेम, आपली दृढनिष्ठा, आणि मग त्याच्या प्राप्तीसाठी ती तळमळ जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याची प्राप्ती होत नाही. आणि अन्य आश्रयो त्याग. द्रौपदी वस्त्रहरणाचा प्रसंग लक्षात घ्या. द्रौपदी जे पाहते त्या सगळ्या भरसभेमध्ये सगळे त्या ठिकाणी बसले आहेत, भीष्म आहेत, द्रोण आहेत, सगळे आहेत, आणि सगळे तिच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांच्याकडे ती खूप आशेने पाहते की यांची तरी मदत होईल, हे तरी आता उठून उभं राहतील, पण ते सगळेच जर विकले गेले असतील तर माझ्या उपयोगाचं कोण आहे? मग त्या ठिकाणी भगवंत वस्त्ररूपाने त्या ठिकाणी प्रगट होतात. आणि मग कशासाठी? कारण हा माझा भक्त आहे आणि त्याच्यासाठी मला गेलंच पाहिजे. असं केव्हा होईल की अन्य आश्रयो त्याग. म्हणून आपण केव्हाही जसं आपण म्हणतो, सोमवारी इकडे गेले, महादेवाला गेले, मंगळवारी देवीला गेले, बुधवारी कुठे गेले, शुक्रवारी, शनिवार, रविवार, म्हणजे प्रत्येक दिवशी एका भगवंताच्या मंदिरामध्ये रोज आपण जर जाऊन दर्शन घेतलं, आणि मग आपल्यावर जेव्हा कठीण प्रसंग येतो तेव्हा ते म्हणतात, अरे हा तर तिकडे शनिवारी तिकडे जातो, हा तर मंगळवारी इकडे जातो, म्हणजे त्यावेळेस आपल्याला मदतीला कोणीच येणार नाही. असं जसं ती गोष्ट सांगतात की आता तो खोटं का असं, पण मला मदत पाहिजे असं जेव्हा म्हणत असेल तर आत्तापर्यंत याने पुष्कळदा आपल्याला हाक मारली, पण आपण गेल्यानंतर तो काही त्याला तेवढं सिरियसनेस नव्हता, म्हणून याच्याकडे याने हाक मारली तरी आपण जाऊ नये इथपर्यंत देवाचे म्हणजे विचार करतात देव. पण तो म्हणतो की आता हा माझाच आहे, म्हणजे भगवंताने भक्ताला हा माझाच आहे असं म्हणणं हे त्या भक्ताचं वैभव आहे. मी भगवंताचा आहे हे भगवंताचं वैभव नाही,
पण भगवंताने मला आपलं म्हणावं हे माझं वैभव आहे. तेच मगाशी जे सांगितलं की मालकाचा आवाज आल्यावर कुत्रं एकदम शांत होतं, कारण तो मायापती आहे, ती माया आहे ते कुत्रं म्हणजे, आणि मी जे आहे तो जीव आहे. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा आवाज आल्यावर ती माया कशी शांत बसते आणि ती आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास इजा करू देत नाही. नाना महाराजांचं चरित्र आताच वाचलं आपण, त्यांच्या नागपंचमीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मार्तंड महिमा. नाना महाराज म्हणजे आत्ता होऊन गेले, 92मध्ये त्यांनी देह ठेवला. ते जेव्हा हिमालयामध्ये गेले तेव्हा हिमालयामध्ये खूप दिवसभर हिंडले, बर्फाच्या प्रदेशामध्ये गेले, पण त्यांना ज्या ठिकाणी जायचं होतं तिथे काही ते पोचू शकले नाहीत. पण एका ठिकाणी ते पोचले आणि त्या ठिकाणी आतमध्ये कोणीतरी आहे असं त्यांना जाणवलं, ते स्पंदनं जाणवले आणि म्हणून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. पण त्या द्वाराशी 2 मोठे हिंस्र असे वाघ जे आहेत ते त्या ठिकाणी पहारा देत बसलेले होते. आता त्या वाघाने जेव्हा नाना महाराजांच्याकडे पाहिलं आणि आतल्या त्या महाराज त्या जे ऋषी साधू पुरुष होते त्यांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यानेच आपल्या अंतर्मनाने त्या वाघांना निर्देश दिला आणि ते वाघ गपचूप त्या ठिकाणी निघून गेले. आता हे कशामुळे निघून गेले? कारण येणारा जो आहे तो खरा माझा भक्त आहे. तद्विस्मरणे परम व्याकुळता आणि अन्य आश्रयो त्याग हा. आणि म्हणून हा एवढ्या सगळ्या कठीण अशा प्रसंगातून या गुहेपर्यंत आला, याचा अर्थच हा याच्या लायकीचा आहे आणि याची श्रेष्ठता त्या ठिकाणी दिसली, म्हणून त्याच्यावर ते कृपा करतात आणि ब्रह्मधाम प्रविष्ट म्हणजे ब्रह्मधामामध्ये असेच लोक प्रवेश करतात. आता पुढच्या श्लोकामध्ये अजून संप्राप्येन मृषयो ज्ञानतृप्ता कृतात्मानो वीतरागाः प्रशांताः ते सर्वगम सर्वतः प्राप्य धीरा युक्तात्मान सर्वम एव अविशन्ति वीतरागाः. राग म्हणजे आसक्ती आणि वीतरागा म्हणजे आसक्ती रहित जो झालेला आहे. वीतरागा संप्राप्य म्हणजे पूर्णतः प्राप्त होण्यासाठी, पूर्णतः भगवंताची प्राप्ती होण्यासाठी काय किती गुण पाहिजे? ज्ञानतृप्त, ज्ञानाने तृप्त, भगवंताच्या ज्ञानाने, भगवंताच्या वर विश्वास ठेवून त्या ज्ञानाने आपण तृप्त व्हायला पाहिजे. आता तृप्त विषयभोगामध्ये माणूस तृप्त होत नाही, पण तीच अतृप्ती भगवंताच्याबद्दल आपण म्हटलं की भगवंताची कथा मी ऐकली, खूप भागवत ऐकले, आता काही आमची इच्छा नाही भागवत ऐकायची, कारण आम्ही बरंच ऐकलं म्हणजे आता आम्ही तृप्त झालो, असं जर कोणाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे. भगवंताच्या लीला कथा जेवढ्या वेळेस तुम्ही त्या पाहाल तेवढ्या वेळेस तुम्हाला तोच भगवंत अनेक प्रकारे आपल्या ओळखीचा आहे, आपल्या जवळच आहे आणि आपल्या भोवतीच आहे याची जाणीव तुम्हाला होत जाते. रात्रीचे चांदणे आपण किती 70-75 वर्षापासून पाहत असतो. रेल्वे गाडी बाजूने जात असताना तिचा आवाज आला तर लहान मुलापासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे त्या गाडीकडे पाहतात, म्हणजे त्यांची तृप्तीच झालेली नसते या गोष्टीमध्ये. तसं भगवंताचं अस्तित्व जे आहे त्याचं अस्तित्व जाणवत असतं, ते इतकं जाणवतं की त्याच्याशिवाय आता आम्हाला दुसरा इलाजच नाही, ते आम्हाला केलंच पाहिजे असं वाटलं पाहिजे. प्रपंच मुळीच नासका विवेके करावा नेटका, नेटका करता फिका होत जातो, असं प्रपंचाबद्दलचा विचार ज्याच्या मनामध्ये येतात तो ज्ञानाने तृप्त आहे. संप्राप्ती एनम ऋषयः म्हणजे ऋषी मुनी जे आहेत ते या भगवंताच्या प्राप्तीसाठी, संप्राप्य म्हणजे पूर्णतः प्राप्त करण्यासाठी ज्ञानतृप्त, ज्ञानाने तृप्त असतात आणि प्रशांतः त्यांचं मन शांत असतं, कुठल्याही प्रकारची चलबिचलता त्यांच्या मनामध्ये नसते. आणि युक्त आत्मनः म्हणजे परमात्म्याशी संयुक्त म्हणजे परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी ते आतुर झालेले असतात. त्यांना या ठिकाणी पुन्हा धीरा म्हणजे ते ज्ञानी आहेत, ते ज्ञानीजन आहेत, सर्वव्यापी परमात्म्याला सगळीकडून म्हणजे ते प्राप्त करण्यासाठी धडपड करत असतात. सर्वम एव अविशन्ति आणि असे जे आहेत त्यांच्यासाठी परमात्मा त्यांच्यामध्ये प्रविष्ट होतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता हा आपला 5वा मंत्र या ठिकाणी झाला. आज आपण आता 11 मंत्र आहे, उद्या आपण उरलेले 6 मंत्र ते आपण पाहू.
पुढच्या मंत्राचं फक्त वाचन करतो आणि मग या ठिकाणी थांबू. त्या परमात्म्याच्या प्राप्तीसाठी परमात्म्याचा महिम्याचं वर्णन केलं. आणि आता ज्यांना या सगळ्या गोष्टी समजल्या तो जीव ब्रह्मलोकाला कसा जातो आणि कसा मुक्त होतो हे आपल्याला पाहिजे. वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थाः संन्यास योगात यतः शुद्ध सत्वाः ते ब्रह्मलोकेषु परांतकाले. परांतकाले म्हणजे अंतकाले. ते ब्रह्मलोकेषु ते ब्रह्मलोकाला प्राप्त होतात. परामृता परिमुच्यन्ते सर्वे. परिम उच्यन्ते सर्वेही. त्याचा विचार उद्या आपण करणार आहोत. म्हणजे हा 6वा मंत्र आहे. 6, 7, 8, 9, 10, 11. उद्या आपल्याला हे 6 मंत्र या ठिकाणी घ्यायचे आहेत. म्हणजे हा आपला मुंडकोपनिषद या ठिकाणी पूर्ण होईल उद्याला. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम.